नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय मोहना कारखानीस यांची ही वाट दूर जाते ही कादंबरी आणि आज भाग 18वा. लग्न या संस्थेपासून मी इतकी वर्ष दूर राहिले आणि ध्यानीमनी नसताना विनयशी लग्न करून मिसेस विनय अरोरा झाले. आयुष्यात अशा गोष्टी किती अनपेक्षित अचानक होतात हे मला आता पटतं आहे, विशेषतः माझ्या बाबतीत. कुठून आले कुठे चालले, चालताना ही वाट व्यवहाराची होऊन गेले मी तुझी. जागली थरथर जागली थरथर भावनांची आणि ओल्या पाऊल वाटेची, हाक आली अज्ञात प्रदेशाची. विनयच्या बाबतीत मी थोडी भावूक झाले हे वास्तव आहे. आणि एक गोष्ट मी शिकले, कॉर्पोरेट विश्वात काही गोष्टी कॅल्क्युलेशन करून गणिती अनुमान करून मांडता येतात, पण रोजच्या आयुष्यात जगताना अशी अचूक कॅल्क्युलेशन्स गणितं नाही करता येत. निदान मला तरी ती नाही करता आली. आखिर ये दिल का मामला बहुत पेचीदा होता है. विनय आणि माझं नातं कोणतीच भाकीतं न करता वेगवेगळ्या वळणांनी जात दृढ होत गेलं. आधी बॉस, नंतर समजूतदार मित्र, सखा आणि आता नवरा, जोडीदार. मागे वळून बघताना हे सगळं किती अनाकलनीय वाटतं. आयुष्यात असा एखादा निर्णायक क्षण येतो. कोणी ज्योतिषानं भाकीत केलं असतं ना तर मी त्याला वेड्यात काढलं असतं, पण हे सगळं घडलं खरं. नाहीतर विनयचा हात हाती घेऊन पुढची वाटचाल चालताना या नात्याला तो न्याय देईल, समजून घेईल अशी खात्री का वाटावी. लग्न ठरल्यावर मन कातर झालं होतं. वाटलं होतं विनयवर माझा विश्वास आहे, पण मला हे नवीन नातं झेपेल का. मला चार चौघींसारखं लग्नाच्या चौकटीत आखून दिलेल्या नियमांचं पालन करता येईल का. मनातली अस्वस्थता पुन्हा एकदा ओठावर आली आणि सरळ विनयला बोलून दाखवली. विनय, आज एक गोष्ट पुन्हा सांगावीशी वाटतेय. मला टिपिकल हाऊसवाईफ होऊन राहता येणार नाही हे आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. शिवाय लग्नानंतर कामाच्या व्यापात मला आई होऊन आपल्या मुलांना न्याय देता येईल असं नाही वाटत. मी माझ्या हातातल्या रुमालाशी चाळा करत म्हणाले. विनय माझ्याकडे बघून मिश्किल हसला होता. हो आदिती, किती वेळा तू मला तेच तेच सांगत राहणार आहेस. तू का आणि कशाला घाबरतीयस. मला वाटतं माझ्यापेक्षा तूच लग्न या गोष्टीचा बागुलबुवा करतीयस. बात का बत्तनगड बना रही आहे तू पगली. लग्न माणसाच्या आयुष्यात सुख आनंद आणतं. माझ्या मम्मीचं आणि पापाचं लग्न त्यांना आणि आम्हाला अतिशय सुख देऊन गेलं. अरे विनय, तेव्हाचा काळ वेगळा होता, आता काळ बदलतो आहे. मलाही तो बदल हवा आहे. माझ्या वेळी अवेळी घरी येण्याला समजून घ्याल ही खात्री आहे. रोज संध्याकाळी माझी वाट बघत बसलात तर माझी ऑफिसची कामं कशी होणार. तुम्हाला माझी ऑफिसमधली जबाबदारी माहिती आहे, माझ्या कामाचं स्वरूप माहिती आहे आणि त्याबद्दल निर्णय घेण्याची माझी क्षमतासुद्धा माहिती आहे. मला खात्री आहे माझ्या बॉस विनयला हे सगळं ठाऊक असताना माझे हजबंड विनय कशावरही आक्षेप घेणार नाहीत. तेवढे समजूतदार, अंडरस्टँडिंग ते नक्कीच आहेत. अरे बाप रे, विनय खो खो हसत म्हणाला, पण दुसऱ्या क्षणी तो गंभीर झाला. खरंच सांगतो आदिती, तुला त्रास होईल असं मी कधीही वागणार नाही. तू मात्र बदलू नकोस. आज तू मला जशी आवडली आहेस तशीच तू मला कायम हवी आहेस. तो माझा चेहरा दोन्ही हातात धरत म्हणाला. मी एकटक त्याच्या डोळ्यात बघत खोल श्वास घेतला. फर्स्ट टाईम मला असं दमात घेऊन बोलतीयस. तू मिसेस अरोराच्या भूमिकेत शिरायला लागली आहेस बरं का. हे ऐकलं मात्र मी भानावर आले. क्षणात मी काय बोलले हे आठवून माझ्या गालावर लाली पसरली. हां, पण तुला खात्रीनं सांगतो की तू दुखावली जाशील असं माझ्याकडून काहीही घडणार नाही. तो माझा हात हातात घेत म्हणाला. माझ्या घरी सगळे खुश होते. माझ्या लग्नाची बातमी ऐकून गावाहून आत्याचा फोन आला. आदिती, अतिशय चांगली बातमी दिलीस. हे बघ, प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी झालेली सगळ्यांच्या हिताची असते. सुखानं संसार कर पोरी. आत्यानं भरभरून आशीर्वाद दिला. शेजाऱ्यांना ज्यांना कोणाला कळलं त्यांनी येऊन आईबाबांचं अभिनंदन केलं. जाधवबाई खालावल्या होत्या तरी स्वतः येऊन म्हणाल्या, बरं झालं बाई, आदितीला चांगली बुद्धी दिली देवानी. मला बाई वाटलं होतं ही अशीच राहते का काय. आणि हल्ली
आईबापांना पण मुलींच्या पगाराचा लोभ सुटलेला असतो. मी आईला डोळ्यानं काही बोलू नको म्हणून दाबलं. अशा लोकांच्या नादाला लागून काय फायदा. आणि त्या बोलत होत्या त्यात तथ्य होतंच. कोणीतरी म्हणालं की तुमच्या आदितीला शेवटी जातीबाहेरचा मुलगा मिळाला का लग्न करायला, आपल्या जातीत मुलांची कमी होती का. असं कोणी काही बोललं ना तर मला हल्ली हसायलाच येतं. कुछ तो लोग कहेंगे असं म्हणत मी माझ्या कामाला लागले. लग्न झाल्यानंतर हनीमून वगैरे करणं शक्यच नव्हतं, कारण दोघांनाही ऑफिसच्या कामाचा डोंगर डोळ्यांसमोर दिसत होता. मग विनयच्याच घरात आमचा हनीमून साजरा झाला, तेही अगदी निराळ्या पद्धतीनं. पहिल्या रात्री दोघंही दिवसभराच्या गडबडीनं इतके दमलो होतो की सिनेमा स्टाईलनं सुहागरात वगैरे करणं आम्हाला शक्यच नव्हतं. मोजके लोक सोडता आम्ही आमच्या लग्नाबद्दल कोणाला सांगितलंच नव्हतं. मी सुलभाला, प्रेरणाला आणि विनयनं त्याच्या 2 मित्रांना कोर्टात बोलवलं होतं. हेच आमचे वऱ्हाडी. ऑफिसमध्ये आमच्या लग्नाविषयी इतक्यातच कोणाला न सांगण्याबद्दल आमचं मतैक्य झालं होतं. लोकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया होणार हे आम्हाला अपेक्षित होतं आणि त्याला आत्ता खतपाणी घालायची गरज वाटत नव्हती. लग्नाच्या दिवशी मी मोजकेच पण दागिने घातले होते. डाळिंबी रंगाची सिल्कची साडी, त्याला मोठी जरतारी बॉर्डर. माझं हे नवीन रूप बघून मलाच खुदकन हसू आलं. आईने मला सक्तीनं हिरव्या बांगड्या, पाटल्या, तोडे घालायला लावले, तर विनयच्या मम्मीनं फोनवरनं मला त्यांचे पारंपरिक दागिने, कानातलं झुंबर, गळ्यातले जाडजाड अलंकार घालायला सांगितले. मधोमध भांग पाडून त्यात सिंदूर भरला. विनय माझ्याकडे कौतुकानं बघत होता. माझ्याबद्दल काठोकाठ भरलेलं प्रेम मला त्याच्या डोळ्यात दिसत होतं. लग्न म्हणजे दुसऱ्याच्या मनाचा विचार करणं आलं, हे आईने सांगितलेलं वाक्य. दागिने घालून, उंची कपडे नेसून मी त्यांचा मान राखला, बस एवढंच. कोर्टात आई, बाबा, सचिन आले होते. आम्ही दोघांच्या पाया पडलो. सचिननी मला घट्ट मिठी मारली. अरे मी कुठे काही लांब नाही चाललेले. मी त्याला जवळ घेत म्हणाले. आईच्या डोळ्यात तरीही पाणी आलं. इतके दिवस लग्न कर म्हणून धोशा घेतलेली आई आज मात्र उदास वाटली. खरंच लग्न आणि ही नाती किती गुंतागुंतीची असतात नाही. त्यांना टॅक्सीत बसून आम्ही आमच्या कारनं घरी आलो. विनयच्या खानसाम्यानं, युसुफनं आज आनंदाचा दिवस म्हणून चिकन बिर्याणी केली होती. जेवून झाल्यावर विनय आणि मी पहिल्यांदा इतक्या मोकळेपणानं एकमेकांच्या जवळ बसलो. मी तर विनयच्या केसात हात फिरवत त्याच्याजवळ सरकले. आज तुम्ही खरंच छान दिसताय. कमॉन, अजूनही तुम्ही. मला तू म्हण, आवडेल मला. ठीक आहे, तसंही आम्हाला मराठीत सतत आप करायला जमत नाही. तू म्हटलं की जवळीक वाढते, पण मला तू म्हणायला जमेल असं नाही वाटत. फक्त शब्दातनं का नॉटी असं म्हणत मी दिवा घालवला आणि विनयच्या आणखीन जवळ सरकले. विनय, मला थोडा वेळ लागेल. कशाला? स्टुपिड गर्ल, मी कितीही थांबायला तयार आहे, तो माझ्या टपलीत मारत म्हणाला. माझ्या अंगावरचं पांघरूण नीट करत दुसऱ्या क्षणी तो गाढ झोपीही गेला. त्याला तसं बघत राहावंसं वाटत असताना माझ्या मनात अनेक विचार न बोलवता यायला लागले. विनयशी लग्न करून मला काय मिळालं आणि काय हरवलं असा विचार नाही करता येत, कारण ही काही बॅलन्स शीट नाही. 4 चौघींसारखे पैसे, बँक बॅलन्स, दागिने, घरदार, प्रतिष्ठा वगैरे तर मी स्वतःसुद्धा मिळवू शकते. खरंच स्त्रिया लग्न कशासाठी करतात? समाजाच्या आखून दिलेल्या लक्ष्मण रेषेत राहून शरीर सुख मिळवण्यासाठी, का केवळ सुरक्षित राहण्यासाठी, का दोन्हींसाठी? प्रत्येकीला मुलं, संसार हे सगळं हवंच असतं का? आणि ते सगळं मिळवून मग स्वतःच्या अस्तित्वाला त्या का नाकारतात? तसं करून त्या नक्की सुखी होतात का? त्यांच्या नवऱ्याकडून त्यांना शेवटी हवं ते सगळं सुख मिळतं का? मुळात त्या स्वतःसुद्धा नवऱ्यांना हवं असलेलं सगळं सुख देऊ शकतात का? जगण्यातला आनंद दुसऱ्या कोणत्याच मार्गानं मिळत नाही का? प्रत्येक स्त्री ही इमोशनली कोणावर तरी अवलंबून राहणे का पसंत करते? हळूहळू तीच तिची पहचान बनून जाते का? मी स्वतः इंडिपेंडंट आहे, कोणावर अवलंबून राहणं मला पसंत नाही, मग मी या सगळ्यात कुठं बसते? विनय बॉस म्हणून माझ्या परीक्षेत पास झाला, नवरा म्हणून तो कसं वागेल? अनेक प्रश्नांचे थवे माझ्यावर हल्ले करत होते, मला जखमी करत होते. मी आधारासाठी आजूबाजूला बघितलं आणि का कोणास ठाऊक, पण निळसर मंद प्रकाशात बाजूला झोपलेल्या विनयचा शांत चेहरा बघून माझ्या मनातल्या प्रश्नांचे थवे शांत होत हळूहळू दूर निघून गेले.
वाटलं मी आधी कधी विनयच्या मनाचा विचारच केला नव्हता. मी फक्त माझाच विचार करत होते. असलेल्या नसलेल्या अडचणींना मोठं करत कुरवाळत होते. विनयनी माझ्याशी का लग्न केलं असावं? शरीर सुखासाठी? पैशासाठी? नाही, ते त्याला कोणाकडूनही मिळू शकलं असतं. या सगळ्याच्या पलीकडे मनाचं गुंतणं असतं, ते ओळखायला लागतं. विनयनं ते स्पर्शातनं वागण्यातनं जाणवून दिलं. पैसा, स्पर्धा, सत्ता यांची अशाश्वत मस्ती एकीकडं आणि तृप्तीची शाश्वत नशा देणारं हे आबोल प्रेम दुसरीकडे. मनाचं हुळहुळणं कमी होत गेलं. मी हळूच त्याच्या आणखीन जवळ सरकले. त्याचा स्पर्श उबदार होता. त्याच्या नुसत्या जवळ असण्यानं रात्री मला शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी विनयच्या खुडबुडीनं जाग आली. मॅडम, चहा तयार आहे, तो मिश्किल हसत म्हणाला. युसूफ? मी केस बांधत विचारलं. त्याला सुट्टी दिली आठवडाभर. सिनेमातले हिरो किती लकी असतात नाही का? तो खट्याळपणे म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून मी बाथरूममध्ये जाताना थांबले. त्यांची सुहागरात किती रोमॅन्टिक असते नाही का? कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, तो गात म्हणाला. त्याचा आवाज सुरेल होता. आम्ही मात्र खराटे मारत स्वप्न बघतो. मी थांबून त्याला उशीनं मारत सुटले. विनयचा खट्याळ स्वभाव मला आत्ता कुठं दिसायला लागला होता. मिसेस आदिती विनय अरोरा झाले तरीही माझं रुटीन बदलणार नाही असं मी किती जरी ठरवलं तरी घराच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडायला मी लागले. अगदी सहज आल्या त्या अंगावर. घरातली बिलं भरण्यापासून ते नोकरांचे पगार देण्यापर्यंत. खानसामा युसूफ चटपटीत आणि प्रामाणिक होता, पण का कोणास ठाऊक त्याने आणलेला भाजीपाला, मासे, मसाले इत्यादी माझ्या पसंतीलाच उतरेना. लग्नाआधी आईनी आजीनी स्वतः बाजारात जाऊन खरेदी केलेली बघत मी मोठी झाले होते. काटकसरीनं योग्य त्या वस्तूंची खरेदी करायला त्यांच्याकडनं शिकावं. युसूफ कोणत्याही भावात कितीही खरेदी करून आणत असे. अख्खा फ्रीज सामानानं लगडलेला असे. मला हे सगळं बघून गप्प बसवेना. पैशाची उधळपट्टी माझ्याच्यानं बघवेना. युसूफ, मैं तुझे दिखाती हूँ सब खरीदारी कैसे की जाती है, असं म्हणून मी त्याला बाजारात घेऊनही गेले. चांगली दुकानं शोधली, किमती ठरवून दिल्या. माझ्या कामाच्या व्यापात सगळीकडे लक्ष ठेवणं सोपं नव्हतं, पण आमच्या घरात मलाच लक्ष घालायला हवं हे काही दिवसात लक्षात आलं माझ्या. वरवर सगळं काही व्यवस्थित दिसत असलं तरी आमच्या घराला कोणाच्या तरी देखरेखीची गरज होती. विनयला रोजच्या व्यवहारातल्या कित्येक गोष्टी कळत नव्हत्या हे त्याला मी आडून सुचवलं. हे बघ, लहान लहान गोष्टी तू लक्ष घालू नकोस. युसूफ आणि हरी सांभाळतील की सगळं. तुझा वेळ असल्या गोष्टीत घालवू नकोस. विनयनं माझे नवीन उद्योग बघून मला खडसावून सांगितलं, पण मी चक्क त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. माझं चुकलं का? पण माझ्या घरात माझ्या डोळ्यांसमोर होणारी पैशांची नासाडी बघून मी कशी गप्प बसू? मी का चालवून घेऊ ते? शिवाय आमच्या तब्येतीची काळजी यापुढे मलाच घ्यावी लागणार हे मला कळून चुकलं होतं. विनयचं तसं सगळं शिस्तीत असे. कित्येकदा त्याचा अतिरेक होत असे. त्याच्या ज्या गोष्टी मला ऑफिसमध्ये आवडत त्याच घरी मात्र खटकत. अर्ध्या गोष्टी त्यांनी युसूफ आणि हरीवर सोपवून दिल्या होत्या ते मला पटलं नाही. नोकर वर्गाची बुद्धी चालून किती चालणार? पण माझ्या या लुडबुडीमुळे विनयची नाराजी मीच ओढवून घेऊ लागले हे उशिरा लक्षात आलं. विनय प्रत्येक गोष्टीत फार आग्रही होता. त्याच्या वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या असत. मी पुन्हा काही आवरावर केली की तो नाराज होत असे. आता कुठे बॉस आणि नवरा यातला फरक मला कळायला लागला. कधीकधी मी नकळत त्याच्यावर अधिकार गाजवायला लागले होते. माझ्या बॉसशी मी कधीच वागले नसते असं. विनयचं वाक्य मला आठवलं की तू मात्र बदलू नकोस. रोज रात्री न चुकता मम्मींचा फोन येत असे. विनय को चुरमा लड्डू बहुत पसंत है, हे त्यांनी मला 2-3दा सांगितलेलं लक्षात राहिलं. एकदा कुठून तरी रेसिपी शोधून काढली आणि मम्मींनी सांगितलेले लाडू केले. मम्मी खुश. विनयने माझं कौतुक करावं असं वाटलं, पण तो काही बोलला नाही. मला खूप राग आला त्याचा. रात्री त्याच्या लक्षात आलं. क्या हुआ? आज कामात लक्ष लागत नाही? एनिथिंग सिरियस? विनयच्या गावीही नव्हतं. मी डोक्यावरनं पांघरून घेतलं. काय झालं? ऑफिसमध्ये काही गडबड? तो जवळ येत म्हणाला, ऑल द टाईम ऑफिस ऑफिस, जसं काही मी दुसरं काही कामच करत नाही. वेळात वेळ काढून चुरमा लड्डू केले, पण कसे झाले, कसे लागले, एक शब्द नाही. मी पांघरुणाखालनं बोलले. विनयच्या खोखो हसण्यानं माझा रागाचा पारा आणखीन चढला.
दुसऱ्या दिवशी विनयनं लाडू किती चांगले होते याचं मम्मींना वर्णन करून सांगितलं तेव्हा मला बरं वाटलं. पण नंतर माझ्या बालिश वागण्यावर मला ओशाळवाणं वाटलं. असा वेडेपणा पुन्हा करायचा नाही. रात्री आम्ही रमी खेळायचो तर कधी कॅरम खेळायचो. एकदा लागोपाठ मी हरत गेले आणि मला राग आला विनयचा. तुम्ही चीटिंग करताय. मी रागानं ओरडले. युसूफ डोकून गेला. मी ओशाळले. सॉरी म्हणत मी त्याला कॉफीही करून दिली. आदिती, हे सगळं करायची गरज नाही आहे. तो माझ्या केसावरनं हात फिरवत म्हणाला. सॉरी म्हणण्यासाठी काम करायची गरज नाही. दुसऱ्या पद्धतीनं तू मला सॉरी म्हणू शकतेस. तो मिश्किलपणे म्हणाला. इट्स ओके, रागावर कंट्रोल करायला शिकशील तू हळूहळू. असं म्हणणारा विनय स्वतःच्या रागावर मात्र कंट्रोल ठेवू शकला नाही. आमचा संसार सुरू होत होता. मी बदलत होते. माझ्या सहवासात तोही बदलत होता. ऑफिसमध्ये मी त्याचं ऐकायची, पण आता मात्र प्रत्येक गोष्टीत त्यांनी माझं ऐकावं असं मला वाटायला लागलं. तो पैशांचा हिशोब ठेवायला लागला. घरातले व्यवहार समजून घेताना आमची वादावादी व्हायची, कारण लग्नाआधी त्याचे एकट्याचे व्यवहार अगदी जरुरी पुरते होते. पण मी आल्यापासून गरजा वाढल्या ना. मी दोन्ही पद्धतीचा स्वयंपाक करायला सुरुवात केली. आदिती, सो मेनी थिंग्स. हाऊ डू यू मॅनेज टू रिमेंबर ऑल्सो? मुलात प्रत्येक गोष्ट इतकी पारखून घेतलेली त्याला पटतच नसे. आदिती, एवढी खिचखिच कशासाठी? अशी पेल्यातली वादळं अनेकदा उठायची. आमचे मतभेद व्हायचे. हळूहळू लक्षात यायला लागलं 24 तास एका घरात राहायचं सोपं काम नाही. आम्ही दोघं अगदी भिन्न परिस्थितीत वाढलो होतो आणि लग्न म्हणजे 2 भिन्न व्यक्तिमत्वांचं एकत्र येणं. प्रत्येकजण आपापल्या जन्मानं वेगवेगळे संस्कार घेऊन येतो. प्रत्येकाचा मी हा जोपर्यंत मोठा आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं एकत्र येणं होणार नाही हे मला कळायला लागलं. कधी मी 2 पावलं मागे घेणं तर कधी त्यानं घेणं हे गरजेचं होतं. हा धडा मी शिकत होते. पण याचा परिणाम ऑफिसच्या कामावर व्हायला लागला. घरून निघायला उशीर व्हायला लागला. कधीकधी कॉन्फरन्समध्ये बोलता बोलता मला मध्येच काहीतरी आठवत असे. मंथली बजेटकडे बघताना लक्षात आलं घराचं बजेट सावरताना ऑफिसचं काम समाधानकारक होत नाही आहे. मी चापापले. ज्याची भीती वाटत होती तेच होता कामा नये. खरंच आय एम नॉट अ सुपर वुमन. सगळं काही अचूक होणार नाही. कुठेतरी तडजोड करावी लागणार. तडजोड. आदिती, तुझ्या कामाचं प्राधान्य तुलाच ठरवावं लागणार. आणि मग ठरवून कामाची आखणी करायला सुरुवात केली. लग्नानंतरचा पहिला वाढदिवस लक्षात राहिला तो जरा वेगळ्या तऱ्हेनं. विनयने राजीनामा दिल्यामुळे माझं काम वाढलं होतं, जे एक्सपेक्टेड होतं. जायची वेळ निश्चित होती, पण जायच्या वेळेचा भरवसा काही नव्हता. ऑफिसमध्ये विनयच्या राजीनाम्यानं खळबळ माजली होती. विनयने राजीनामा देणं ही साधी गोष्ट नव्हती. मीडियातसुद्धा ही सनसनाटी बातमी झाली होती. ऑफिसच्या माझ्या सहकाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आली होती. कामाची रूपरेखा नव्यानं ठरवायला लागणार होती. शिवाय नवीन बॉस कोण असणार याचीही सगळ्यांना उत्सुकता आणि काळजी होती. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या विनयच्या स्वभावामुळे ऑफिसमध्ये वातावरण खेळीमेळीचं होतं. आता यापुढे सगळं बदलतं आहे का काय असं स्टाफला वाटत होतं. या अस्थिर परिस्थितीत माझ्या मनावर नकळत ताण येत होता. या सगळ्याला मी जबाबदार आहे अशी अपराधीपणाची भावना डोकवत होती. कधीकधी त्यामुळे मला रडू येत होतं. अर्थात मी ते कोणाला दाखवत नव्हते. त्या दिवशी सकाळी मी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असताना विनय माझ्याजवळ येऊन उभा राहिला. आज संध्याकाळी लवकर ये, विल वेट फॉर यू. तो माझ्या केसांचं चुंबन घेत म्हणाला. आज? नो वे, खूप काम आहे, तुम्ही बघताय. मी पदराला पिन लावत म्हणाले. त्या घाईत विनयच्या चेहऱ्यावरचे भाव मला टिपता नाही आले. दिवसभर मीटिंग, कॉल, डिस्कशन करता करता संध्याकाळ कधी झाली कळलं नाही. शेवटचा मेल टाईप करून मी कम्प्युटर बंद केला तेव्हा घड्याळाचे काटे रात्रीचे 9:30 वाजलेत हे दाखवत होते. आता कुठे मला विनयची आठवण झाली. पोटातल्या भुकेचीही जाणीव झाली. मी पटापट बाहेर आले. सरळ टॅक्सी करून घरी जायचं ठरवलं. घरी पोचले तेव्हा अंधार होता. विनय वाट बघून झोपला का काय? घरी पोचेपर्यंत मी ऑफिसच्या भानगडी पूर्ण विसरले होते आणि आता उशिरा आल्याबद्दल मला अपराधी वाटायला लागलं होतं. कदाचित युसूफ जेवण करून गेला असावा. मी आज जाऊन लाईट लावणार तेवढ्यात हॅपी बर्थडे टू यू असं म्हणत आई बाबा बाहेर आले. त्यांच्या मागोमाग विनय हातात माझा आवडता मोठा चॉकलेट केक घेऊन हसत हसत बाहेर आला तो. त्या सगळ्यांना बघून मी थक्क झाले. अरे बापरे, विनय, हा प्लॅन होता का तुमचा? काय बोलू मी आता? असं म्हणत मी तिथल्या सोफ्यावर बसले.
आईने बाबांनी मला जवळ घेतलं. तो क्षण माझ्यासाठी सुखाच्या अनेक बिलोरी किरणांना घेऊन आला होता. आज मी माझ्या कुटुंबासमवेत आनंदाच्या शिखरावर असल्याचा अनुभव घेत होते. बाकीचे सगळे ताण मी विसरले आणि डोळ्यांनी विनयचे आभार मानले. किती आठवणींनी त्यांनी माझ्या आईबाबांना बोलवलं होतं. लग्नानंतरचा पहिला वाढदिवस. मी विसरले होते, पण विनय विसरला नव्हता. स्वतःच्या कामातल्या असंख्य अडचणी बाजूला सारून त्यांनी आईबाबांना आणायला कार पाठवली होती. ते रात्री खरंच माझ्या मनात चांदणं फुललं होतं आणि ते विनयवर बरसत होतं. कभी कभी मेरे मन में ख्याल आता है, मी गुणगुणत होते. ऑफिसमधनं यायला उशीर व्हायचा. नरिमन पॉईंटच्या घरून ऑफिस फार लांब नव्हतं. तेवढा यायचा जायचा वेळ वाचत होता. बस ट्रेन बदलणं या कटकटी कमी झाल्या. आयुष्याचा दर्जा सुधारला. पण मध्ये एकदा घरी येण्याच्या रस्त्यावर एक माणूस माझा पाठलाग करायला लागला होता हे माझ्या लक्षात आलं. मी थांबून मागे वळून बघितल्यावर तो गायब होत असे. हा प्रकार 3-4 दिवस चालला. एकदा त्याची चाहूल लागल्यावर मी गरकन वळून बघितलं आणि त्या माणसाला बघून मी गार झाले. अनिल तू? मी चंडिकेचा अवतार धारण केला. हे काय चालवलंयस तू? शोभतं का हे तुझ्यासारख्या तरुणाला? पुन्हा असं करशील ना तर खबरदार. त्याला बजावलं. त्यानंतर मात्र अनिलने पुन्हा असा प्रकार केला नाही. ऑफिसमध्येही त्याचं वागणं कमालीचं सुधारलं. आता मात्र मी अधिक न थांबता ऑफिशियली मी मिसेस आदिती विनय अरोरा झाली आहे हे घोषित करून टाकलं. मला तसं करावं लागलं कारण मिसची मिसेस झाल्यावर लोकांच्या वागण्यात फरक पडतो हे अनिलकडून मिळालेल्या अनुभवानं शिकवलं. सध्या तरी इतर अनेक आव्हानं डोळ्यांसमोर असताना मला माझ्या व्यक्तिगत आयुष्यात आणखीन कॉम्प्लिकेशन्स नको होती. तोपर्यंत विनयच्या जेशिकातल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज अधिकृतरित्या पूर्ण झालेल्या होत्या. वर्षभरात कभी खट्टा कभी मीठा असं आयुष्य चाललेलं असताना विनयला त्याच्या कामासाठी दिल्लीला जावं लागणार हे नक्की झालं. हा निर्णायक क्षण कधी ना कधी येणार होता हे आम्हाला अपेक्षित होतं. तरीही सामानाची बांधाबांध करताना मला आतून हल्ल्यासारखं वाटलं. माणूस लांब जायला लागला की त्याची किंमत कळते. एका कमकुवत क्षणाला वाटलं की ही नोकरी हे काम सतत आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी पुढं धावणं थांबवावं आणि विनयच्या हातात हात गुंफून त्याच्याबरोबर जावं. पण दुसऱ्या क्षणी विनयकडे बघून मी मला सावरलं. तो खंबीर होता. माझ्यासारख्या भावनेच्या भरात वाहत नव्हता तो. ज्या गोष्टीची भीती मला लग्नाआधी वाटत होती तीच गोष्ट आता होता कामा नये. आपल्याला जे मिळत असतं त्याची किंमत ते हातातून निसटून गेल्यावर समजतं. माझं स्वप्न मला पूर्ण केलं पाहिजे. प्रत्येकाचा जन्म काहीतरी विशिष्ट हेतूनं झालेला असतो. माझ्याकडून सुद्धा काहीतरी भरीव काम झालं पाहिजे. आयुष्याच्या स्पर्धेत काळानंही धावायला सुरुवात केली आहे, पण मन मात्र काळाच्या मागे पुढे हेलकावे खात आहे. धावत्या जगाला नवीन यंत्र आणि तंत्र गवसत आहे. सोशल नेटवर्किंगनं तंत्रज्ञानानं माणसाला जवळ आणलं आहे आणि मनानं आणि शरीरानं दूर करायला सुरुवात केली आहे. इंटरनेट नावाची प्रचंड ताकदीची शक्ती माणसाच्या बुद्धीतनं अवतरली आहे. त्यामुळे जे पूर्वी अशक्य वाटायचं ते आता शक्य होत आहे. कागद वया फाईल्स इतिहास जमा होत आहेत. तंत्रज्ञानानं फार मोठी झेप घेतली आहे. मोबाईल नावाचा मोठा चमत्कार माणसाच्या कुशल बुद्धीतनं जन्माला आला आहे. तरीही आमच्याकडे आजीला मी घेतलेला लँडलाईन फोन प्रिय आहे, कारण तो मी माझ्या पगारातनं घेतला आहे. रोज डायरीत काहीतरी लिहायचं ठरवलं तरी जमतंच असं नाही. त्यामुळे अधूनमधून नोंदी करत गेले. जे महत्त्वाचं वाटलं ते तसंच्या तसं लिहिलं. ऑफिसमधून यायला 9:30-10 वाजतात. आमच्या कंपनीनं नवीन उत्पादनांच्या कामासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग चालू केलं आहे. ट्रेनिंग देण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकात मी आहे. जबाबदारीचं काम आहे. त्यामुळे हे काम करताना आनंद मिळतो आहे. काम करायला मजासुद्धा येते आहे. आता कुठे आपण जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये काही करतो आहे अशी सुखद जाणीव दुधावर घट्ट साय जमते तशी यायला लागली आहे. अर्थात त्यासाठी सतत मेहनत आणि चिकाटी आली म्हणून तर हे खाण्याचं वेळेवर जेवायचं जमत नाही. कसाबसा घड्याळाचा काठा कुठे आहे हे बघायचं आणि जेवायचं. वेळेवर न जेवणं हे आता कामाचा एक भाग बनून गेला आहे. कधीकधी दुखणारं पोट किंवा डोकं उशीर झाल्याची जाणीव करून देतं. शरीराची अशी हेळसांड बरोबर नाही हे कळतं आहे, पण वळत नाही आहे. हातातलं काम संपल्याशिवाय दुसरं काही सुचत नाही आहे. आई आणि बाबांशी दिवसेंदिवस बोलणं होत नाही. त्यांना प्रत्यक्ष भेटणं तर खूप लांब. आता स्वामीही नसतो मला जेवणाची आठवण करून द्यायला. त्याचं कुठे बिनसलं हे मला नक्की कळलं नाही, पण विनयशी माझं लग्न झाल्यापासून तो माझ्यापासून दूर गेला आहे असं मला वाटत राहतं.
कदाचित तसं नसेलही, पण माझ्या मनात मात्र विचारांचा भुंका कुरतडत राहतो अधूनमधून. एक दिवस ऑफिसमध्ये एका बातमीचा बॉम्ब फुटला. स्वामी रंगनाथन नवीन मार्केटिंग मॅनेजर होणार अशी घोषणा झाली. एकीकडे स्वामीला प्रमोशन मिळाल्याचा जबरदस्त आनंद होत होता, तर दुसरीकडे स्वामीनं ही एवढी मोठी बातमी आपल्यापासून लपवून ठेवली. का केलं हे त्याने? इतके दिवस यांनी आपल्याला काही कळू का दिलं नाही, ह्याचं जबरदस्त दुःखही झालं. स्वामीच्या दूर दूर राहण्याचं हेच कारण होतं का? त्याची जेसिका मॅडमशी जवळीक यासाठीच असेल का? अशा विचारांचा भुंगा कुरतडायला लागला. जाऊ दे, अशा गोष्टीत मला तरी अडकायला नको. जेलसी, द्वेष? स्वतःला प्रामाणिक प्रश्न विचारला. नाही, स्वामीविषयी आपल्या मनात कधीही ईर्ष्या, स्पर्धा कधीच नाही आली. उलट स्वामीनं आपल्याला त्याच्या प्रमोशनविषयी सांगितलं असतं तर किती आनंद झाला असता. पण स्वामी आपला मित्र म्हणून नाही, तर एक अधिकारी म्हणून त्या पोझिशनसाठी लायक आहे का? दुसरा प्रश्न मनात उभा राहिला. स्वामीचे निर्णय घ्यायची क्षमता याविषयी शंका होती. निर्णय घेणं त्याला जमत नव्हतं आणि एखादा निर्णय घेतला तर तो अचूक असेल असंही सांगता येत नव्हतं. कुठल्याच बाबतीत विनयची आणि स्वामीची तुलना होऊ शकत नाही. विनयच्या जागेवर स्वामी येणं हे कुठल्या दृष्टीनं बरोबर झालं नाही असंच वाटत राहिलं. स्वामीला बढती देताना जेसिका मॅडमना काय अपेक्षित असावं हे खूप विचार करूनही लक्षात नाही आलं. पण बाहेरचा कोणी माणूस येण्यापेक्षा स्वामीचं मार्केटिंग मॅनेजर होणं कदाचित कंपनीच्या दृष्टीनं फायद्याचं ठरू शकेल. एक दिवस संधी साधून मी स्वामीला गाठायचं असं ठरवलं. मी जाणून बुजून त्याच्या कॅबिनवर टकटक केलं. हो, आता तो माझा बॉस झाला होता. माझा बॉस झाल्यापासून तर त्यांनी मला अगदी दुश्मन मानलं होतं. त्या पदासाठी तो अजूनही योग्य नाही असं माझं मन मला सांगत होतं, पण स्वामीला कदाचित खुर्चीचा मोह पडला होता. आपली योग्यता, आपली हुशारी पारखून घ्यायची त्याला गरज वाटली नसावी. एक मैत्रीण म्हणून मला ही गोष्ट स्वामीला सांगावीशी वाटत होती, पण त्याला आता उशीर झाला होता असं स्वामीला बघितल्यावर मला वाटलं. स्वामींनी थंडपणे माझ्याकडे बघितलं आणि मी चरकले. माझ्यासमोर बसलेला हा तो स्वामी नव्हता. सुरुवातीला मला प्रत्येक काम समजून देणारा, निरागसपणे माझी मदत करणारा, नेहमी मला साथ देणारा माझा विश्वासू मित्र काळाच्या ओघात कुठे हरवला. तरीही मी खात्री करून घ्यायचं ठरवलं. स्वामी, तू किती बदलला आहेस? मी त्याच्यासमोर बसत म्हणाले. इज इट? व्हॉट आर यू सेईंग आदिती विनय अरोरा? तो विनय अरोरा या शब्दावर जोर देत म्हणाला. म्हणजे मी विनयशी केलेलं लग्न हे त्याच्या रागाचं कारण होतं. स्वामी, तुझ्या या अशा वागण्याचं कारण मी समजू शकते. माझ्या आवाजात चीड होती आणि असहाय्यता होती. एका मित्राला गमावण्याचं दुःख होतं. असं म्हणजे कसं? तो कम्प्युटरवर नजर स्थिर करत म्हणाला. त्याला माझ्याशी बोलायचं नव्हतं हे स्पष्ट दिसत होतं. आदिती, कंपनीच्या नियमाप्रमाणे तुझा रिव्ह्यू करायचं काम माझ्याकडे सोपवण्यात आलं आहे. तुला कुठल्या रँकमध्ये बसवावं असं तुला वाटतं? विचार कर. यापुढे मी सांगतो तसं करशील तर तुझा फायदा होईल. माझ्या कानांवर विश्वास बसेना. स्वामी इतक्या खालच्या पातळीवर उतरतोय? नाही, हे खरं नाही आहे. म्हणजे स्वामी, काय बोलतोयस तू? मी जवळजवळ ओरडले. हळू आदिती, हळू, लोक ऐकतील. हे बघ, प्रथम तू माझी मैत्रीण आहेस का नाही, नंतर मी तुझा बॉस. आदिती, तू मला कधी ओळखलंच नाहीस. आधी कुणाल, आता विनय. प्रमोशनसाठी तू पायऱ्यांचा आधार घेत गेलीस. तो जागेवरनं उठत हात मागे बांधून फेऱ्या मारायला लागला. त्याच्याकडे बघताना मला तिरस्कार वाटला. पण तू चुकलीस आदिती. तू माझ्याकडे कधी पाहिलं नाहीस. या पदावर येण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार होतो. जेसिका मॅडमनी मला चांगलं ओळखलं तुझ्यापेक्षा. मला वाटतं तू पण थोडंफार माझ्याकडनं शिकावंस. आदिती, बी स्मार्ट. हे काय बोलतोय स्वामी? स्वामीच्या एक एक शब्दानं मला बधिरता येत होती. तो काय बोलतोय हे कळत होतं, पण मन मानायला तयार नव्हतं. शेवटी मला त्याची कीव करावीशी वाटायला लागली. आदिती, हे बघ, आपणच एकमेकांना समजावून घेतलं पाहिजे. मला काय हवं आहे हे तुला आता तरी कळेल अशी आशा मी करू का? तू माझं ऐक आणि यापुढे मी तुला सगळी मदत करीन. नाहीतरी यापुढे तुला मदत करायला विनय नसणार आहे ना. तो थंडपणे बोलत होता. मी संतापानं थरथरायला लागले. स्वामी, आय थिंक यू हॅव लॉस्ट इट. शुद्धीवर्य, तुला काय वाटतं? मला कितीही पुढे जायची महत्त्वाकांक्षा असली तरी मी असल्या गोष्टी करायला तयार होईन?
मी जागेवरनं उठत म्हणाले, यू आर सिक, तुला ट्रीटमेंटची गरज आहे. डोंट गेट अँग्री. अदिती, फक्त फ्रायडे नाईट माझ्यासाठी राखून ठेव. यापुढे आपण दोघं मिळून एन्जॉय करू. शी, यापुढे तुझं तोंडसुद्धा बघू नये असं वाटतंय, पण मला इथे नोकरी करायची आहे आणि तुझ्यासारख्या माकडांना मी अजिबात घाबरत नाही. मी टराटरा तो करत असलेला परफॉर्मन्स रिव्ह्यू पेपर फाडून टाकला, तिरमिरीत बाहेर आले. आयुष्यात विश्वासाच्या चिंध्या चिंध्या होताना बघायला मिळालं, तेही स्वामीकडनं, ज्याला मी अगदी आपलं मानलं त्याच्याकडनं. जेसिकात आल्यापासून मी त्याच्यावर तर विश्वास ठेवत आले होते. श्रोते हो, हा होता भाग 18. भाग 19. उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.